षटकार. हा निर्धाव चेंडू असेल. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा. विजय पाटील आले आहेत गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक घेऊन. ऑन स्ट्राइक योगेश असतील. योगेश आणि विकास यांची दोघांची आहे. एक खेळण्याचा प्रयत्न. धावबाजीचा चान्स. डायरेक्ट फेकी यष्टींवरती यावेळी झाली नाही. एक धाव. आपण बघता आहात जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळीही फटका चुकलाय. सरळ जातो यष्टीरक्षकाकडे हा चेंडू. निर्धाव. धावा संख्या 16 धावा. बिनगडी बाद कोल्हापूर किंग्स आहे. तिसरं षटक. विजय पाटील पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. एक प्रहार करण्याचा प्रयत्न. डोक्यावर ना चेंडू सीमारेषेकडे जातो आहे आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी. चार धावा. धावा संख्या चौकारांशी जाऊन पोहोचेल 20 धावांवरती. एक आखोटप्प्यावरचा चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पॉवर प्ले. 3 षटकांचा पॉवर प्ले आणि पॉवर प्लेचा या षटकांमध्ये 30 यार्ड म्हणजे की अंतर्गत वर्तुळाच्या आतमध्ये जास्तीत जास्त खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मात्र 3 खेळाडू. फुल टॉस आणि प्रतिउत्तर. स्ट्रेट हिट येतोय षटकार. 6 धावांसाठी. याच षटकारांशी धावा संख्या जाऊन पोहोचेल 27 धावा. शेवटचा चेंडू. याही वेळेस चांगला चेंडू होता. पडल्यानंतर खालच्या दिशेने आलेला चेंडू. षटक समाप्त झालाय. 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या 27 बिनगडी बाद. विनंती असेल कोणताच खेळाडू कृपया 5 षटक झाल्याशिवाय ड्रिंक्स ब्रेक जेव्हा असतो त्याच वेळेस मैदानावरती पाणी न्यायचं आहे.
खेळाडू जर निश्चितच गरम असेल तर त्याला गरमच राहू द्या. थंड पाणी बाजून थंड करण्याचा प्रयत्न नका करू. जेव्हा गरम असतो खेळाडू त्याच वेळेस त्या खेळण्याची जी क्षमता असते ती निश्चितच हाय. प्रशांत माने आले गोलंदाज. यावेळी कट केल्या चेंडूवरती एक धाव मारण्याचा प्रयत्न होईल का? आणि पंचांचा इशारा येईल. नॉट आउट. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. फेकी जर एसटी वरती असती तर निश्चितच थोडासा संकटामध्ये सापडले असते. दुखापत झाली आहे फलंदाजांना. धावताना थोडासा पाय मुरगळला बहुतेक. कृपया विनंती असेल की फर्स्ट एड किट घेऊन जायची आहे. एक मोठा फटका. याच षटकाराने धावसंख्या 34 धावा. एक अचूक टप्प्यावरचा चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतोय. बाद. बॅटची करडा सरळ जातो यष्टिरक्षकाकडे. पहिला झटका लागतोय कोल्हापूर किंग्स संघाला योगेश यादव यांच्या रूपामध्ये. संजय पाटील असतील नवीन फलंदाज. कव्हर्स मध्ये खेळून काढला एका धावेसाठी.
विकास आहे जाऊन स्ट्राईक आउटसाइड दी ऑप्शन जास्त वाईट पाहायला मिळेल. अवांतर धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 36 धावा. एक मोठा फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार समालोचन कक्षाच्या आतमध्ये. 6 धावांसाठी. याच षटकारानिशी धाव संख्या 42 धावांवरती. एक गडी बाद. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती काय प्रहार पाहायला मिळेल. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. याच अन्सार मौलानी आले आहेत गोलंदाज. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते अन्सार मौलानी. बॅटची कडा या चेंडूवरती. अठ्ठेचाळीस धाव फलकावरती. एक गडी बाद मात्र असेल. पांचवा ओवर चलता हुआ 48 रन्स रन संख्या है स्कोर बोर्ड पर. एक विकेट के नुकसान पर. एक गेंद इस बार खेलने का प्रयास. इनसाइड एज सीधा कीपर के पीछे जाती हुए. कोई रन नहीं इस गेंद पर. पांचवा ओवर चलता हुआ. रन संख्या 48 रन्स. संजय पाटिल विकास भोगले दोनों ही बल्लेबाज मैदान पर. एक गेंद लेग साइड से बहुत ही दूर और अंपायर का इशारा आता हुआ वाइड. एक एक्स्ट्रा जोड़ा जाएगा. रन संख्या में 49 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. कवर्स में खेलने का प्रयास लेकिन वहां फील्डर मौजूद. कोई रन नहीं इस गेंद पर. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती. पुन्हा त्याच टप्प्यावरचा चेंडू पुन्हा कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. एकच धाव याही चेंडूवरती असेल. 50 धावा पूर्ण कोल्हापूर किंग्स संघाच्या. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू. 2 चेंडू शेष या 5व्या षटकाचे. विकास भोगले संजय पाटील. यावेळी विकास खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची कडा. एसटीच्या पाठीमागे एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू असेल या 5व्या षटकाचा. आपण बघता हा जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022 सेमीफायनल क्रमांक उपांत्यपूर्व फेरीचा हा दुसरा सामना. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या 52 धावा. डिंग्स ब्रेक असेल मैदानावरती.
अभिजित शेटे आले आहेत गोलंदाजी मार्कवर 6वं षटक घेऊन. आता मात्र फटका चांगला असेल. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी. त्याच दिशेने समालोचकाच्या दिशेने या ठिकाणी फटका खेळला आहे. धावसंख्या 58 धावा. माझ्यासोबत जुळले आहेत माझे सहकारी श्री नरेंद्रजी निकुंभ सर. विनंती असेल की या सामन्याचं पुढील हिंदी भाषेतील समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद अनिकेत जी. बहुत ही बढ़िया गेंद, बीट हुए बल्लेबाज, कोई रन नहीं. सांगली सुपर किंग और कोल्हापुर के बीच में ये रोमांचकारी मुकाबला. फुल टॉस मिली ये गेंद, देखना है. और एक कैच छूटा. प्रयास बहुत ही अच्छा किया था. लेकिन अपनी टीम के लिए 5 रन बचाए. टाइमिंग के साथ खिलाड़ी से केवल 1 रन से संतुष्ट. बहुत ही बढ़िया शॉट. कोई खिलाड़ी मौजूद नहीं. अंपायर का इशारा 6 रन के लिए. धीरे धीरे बड़े स्कोर की तरफ बढ़ता हुआ कोल्हापुर किंग्स के खिलाड़ी काफी लाजवाब बल्लेबाजी करते हुए यहां पर. स्कोर 69 स्कोर हुआ है. 69 रन. देखना है बचे हुए ओवर्स में और कितने रन जोड़ पाते हैं. टाइमिंग के साथ खेल दिया उसे 1 रन मिलेगा. इसी के साथ 70 रन 1 विकेट के नुकसान पर. छह ओवर की समाप्ति के बाद दिख रहा है. मैं जवान हूँ, कुछ नहीं होगा. बहुत ही बढ़िया शॉट. 6 रन के लिए कोई मौका नहीं.
इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 76 रन 76। फुल टॉस गेंद फिर से 6 रन के लिए टॉस का बॉस इस मंच की ओर। जीतने वाले कोई अलग काम नहीं करते हैं, वह हर काम अलग ढंग से करते हैं, इसलिए हर क्षेत्र में विजयी बनते हैं। जहाँ निश्चय है वहाँ पर विजय है, जहाँ दृढ़ता है वहाँ पे सफलता है, जहाँ सफलता है वहाँ परमानंद है, जहाँ परमानंद है वहाँ पे क्रिकेट है। बैट का बाहरी किनारा लगा, खिलाड़ी ने रोका इसे, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक सकते। इस 2 रन के साथ स्कोर हुआ है 82 रन। इस 2 रन के साथ स्कोर हुआ है 84 रन। टाइमिंग के साथ खिला करारा स्ट्रोक 4 रन के लिए। स्कोर चार गेंद हो चुकी है, 2 गेंद शेष। स्कोर हुआ है 88 रन 88। सम्मान दिया इस बॉल को, बाउंड्री के पास 2 रन लेने से नहीं रोक सकते। लूज फील्डिंग का लाभ उठाते हुए कोल्हापुर की टीम। टाइमिंग के साथ खिला है 6 रन के लिए, करारा स्ट्रोक। सात ओवर की समाप्ति के बाद 96 96 रन। ऐसी बल्लेबाजी होती रही तो 125 के आसपास स्कोर हो सकता है। म्यूजिक चल रहा है, म्यूजिक चल रहा है। इसी के साथ कोल्हापुर किंग का 100 रन पूरे होते हुए रीमे कर रहा हो रही। टाइमिंग के साथ खिला 2 खिलाड़ियों के बीच में से बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद, 1 ही रन मिलेगा वहां पर।
इसी के साथ स्कोर हुआ है 101 101। टाइमिंग के साथ खेल दिया है उसे 6 रन के लिए। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 107 रन। सत्रह गेंदों में 49 रन हुए हैं संजय पाटिल के। 50 के लिए 1 रन शेष। 1 रन दूर अपने अर्धशतक से। बढ़िया शॉट और सीधा 4 रन के लिए। आणि 50 धावा पूर्ण झाल्या आहेत। याही वेळी मोठा फटका, पुन्हा चेंडू लँड होईल सीमारेषा पलीकडे। 6 धावांसाठी संजय पाटील ऑन फायर। याच षटकारांची धावा संख्या झाली आहे 117 धावा। शेवटचा चेंडू असेल। याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खालच्या दिशेने राहिलेला चेंडू होता। 117 धावा, 1 गडी बाद कोल्हापूर किंग्स। आपण बघता आहात कोर्ट प्रीमियर लीग 2022 जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि सेमीफायनल क्रमांक 2 उपांत्यपूर्व फेरीचा दुसरा सामना मैदानावरती रंगतोय। हा चेंडू, पहिला चेंडू थोडासा मिस फील्ड, इष्टरक्षकाच्या हातामध्ये यावेळी चेंडू आला नाही आणि 1 धाव घेतली आहे। प्रशांत माने आले आहेत गोलंदाज। धावा संख्या 119 धावा। फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क आता मात्र झाला नाही। विकास भोगले सुद्धा 21 चेंडू आणि 40 धावांवरती खेळता आहेत। 3 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत विकास भोगले यांनी। प्रशांत माने सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर। षटक क्रमांक 9। हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज जातो आहे फाईन लेगच्या रिजन मध्ये। धाव मारण्याचा प्रयत्न होईल का? फेकी मात्र लवकर झाली नाही।
याच 2 धावेनेची धावसंख्या 122 धावा 1-2 122 एक गडी बाद. षटक क्रमांक 9. धाव बाद संधी मात्र होती, परंतु यष्टी रक्षक यष्टींजवळती मात्र यावेळी नव्हते. एक धाव चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 123 धावा. 8.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 123 धावा जोडणी केली आहे धाव फलकावरती कोल्हापूर किंग संघाच्या फलंदाजांनी. संजय पाटील एकच मात्र धाव याही चेंडूवरती असेल. यामध्ये जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये जळगाव जम्बो संघासोबत भिडेल. एक वेगवान चेंडू आणि त्याच चेंडूवरती प्रहार मात्र करण्याचा प्रयत्न सरळ जातो आहे. जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल तो तिसऱ्या स्थानासाठी रायगड संघासोबत भिडेल. हा चेंडू मात्र वाईड आणि चौकार. 5 अतिरिक्त धावा 5 अवांतर धावा येत आहेत. याच 5 धावेनिशी धावसंख्या 129 धावा. 8.4 2 चेंडू शेष या 9व्या षटकाचे. माफी असावी. लवकर पाणी लवकर घेऊन जायचंय. षटकार 6 धावांसाठी चेंडू गेलाय. डीजे एक चेंडू शेष असेल. पंचांना विनंती आहे की एक चेंडू शेष आहे. हॅलो चिक. हा चेंडू षटकार. षटक क्रमांक 10 आणि पहिल्या चेंडूवरती षटकार येतो आहे आणि अर्धशतक पूर्ण झाला आहे. विकास भोगले यांचा अर्धशतकीय खेळी पूर्ण झाली आहे.
या चेंडूवरती पुन्हा मोठा फटका, पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. याच 2 षटकारांची धाव संख्या 148 धावा. एक लोअर फुट टॉसलाईनचा चेंडू आणि या चेंडूवरती चौकार. 152 धावांवरती धाव संख्या झाली आहे कोल्हापूर किंग्ज संघाची. एकशे 18 धावांची साजेदारी झाली आहे. मात्र 37 चेंडूंमध्ये 118 धावांची साजेदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विकास आणि संजय. या चेंडूवरती स्क्वेअर कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 2 षटकार 2 चौकार. धाव संख्या 156 धावा. शेवटचे 2 चेंडू या डावाचे. याही वेळी चेंडूवरती कट. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल करतोय परंतु पुन्हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. याचा चौकारांची धाव संख्या 160 धावा. शेवटचा चेंडू या डावाचा. अतिशय महागड षटक. 3 चौकार 2 षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु आणि बाद 162 धावा धावफलकावरती. 163 धावांचं आव्हान सांगली सुपर किंग संघासमोर.
हेलो। आइए दोस्तों, मेरे कुछ मित्र परिवार के फरमाइश पर कुछ न आइए दोस्तों, मेरे दोस्तों के फरमाइश पर कुछ नगमे मिक्स प्रस्तुत करता हूं जो आज तक आपने कभी नहीं सुने होंगे। जो प्यार मिला मुझे तुमसे, वर्णन करूं मैं कैसे मुख से। जो प्यार मिला मुझे तुमसे, इतना हमें सम्मान दिया मेरे लाडले, तुमने कहा मेरे लाडले, तुमने कहा। जो प्यार मिला मुझे तुमसे, जाने क्या देखा मुझ में, जाने क्या देखा मुझ में, मुझे प्यार कर दिया मेरे लाडले कहा, मेरे लाडले कहा। ऐसे लोग हैं दुनिया के अंदर जिनकी वजह से देश तरक्की नहीं कर रहा। हाँ, अच्छे इंसान की कदर नहीं होती इसलिए हिंदुस्तान पीछे है। ये बात बोले उन्होंने, ये माइक में बोलेंगे तो हम। चलो चलो चालू हो गया। जान दो अगली धड़कन फिल्म के गीत सुनूंगा जो दिल को छू जाए, दो लाइन। क्या बात है। हे ला 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 ला, रू 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 रू, तुम दिल की धड़कन में रहती हो, रहती हो, बाहों में आ जाओ, सपनों में खो जाओ, तुम दिल की धड़कन में रहती हो, रहती हो। हे आ ला ला ला। दिल ने दिल कहा है, दिल से मोहब्बत हो गई है तुमसे, मेरी जान जान दिलवर इतना बेकरार समझो, मेरी धड़कनों को समझो, तुम भी मुझसे प्यार कर लो, तुम भी मुझसे प्यार कर लो। आइए दोस्तों, मोहब्बत के ऊपर एक शेर याद आ गया। हर किसी को किसी के साथ मोहब्बत हो जाती है। भाई को बहन से, पति को पत्नी से, आशिक को महबूबा से, हिंदुस्तानी को धरती माँ से और जलगांव वालों को क्रिकेट मैच से। हर किसी को किसी के साथ मोहब्बत हो जाती है। मोहब्बत है इसलिए दुनिया बहुत ही खूबसूरत है। मोहब्बत ना होती तो ना आप होते ना हम होते। हर किसी को किसी के साथ मोहब्बत हो जाती है। शीशा तो वही होता है दोस्त, परंतु तस्वीरें बदल जाती है। जल्द से जल्द कोल्हापुर की टीम मैदान पर आ जाए। ये तो टेलर था दोस्तों, पिक्चर अभी बाकी है। ट्रेलर। फिलहाल सभी दर्शक चाहे क्रिकेट प्रेमी इंतजार में हैं कि जल्द से जल्द आवाज कम करो। मैच चालू होते हो
अभी ब्रेक लेते हैं, मैच के बाद फिर नगमे सुनाऊंगा। ऐसे बेला उड़ाना पड़ते हैं जब गाते लोग। हाँ फिर ऐसा कहाँ जाएंगे भाई। आइए, दोस्ती के ऊपर एक शेर याद आ गया। जब तक खिलाड़ी फील्डिंग लगाते हैं, ज़िंदगी से हर पल किसी का प्यार नहीं होता, मरने के बाद कभी किसी का इंतज़ार नहीं होता। दोस्ती सोच समझ कर करना मेरे यार ज़िंदगी में, क्योंकि हर दोस्त कुणाल के जैसा नहीं होता। जिंदगी में प्यार कभी किसी से मत करना, हो जाए तो इनकार मत करना। मोहब्बत के रास्ते पे चल सको तो जरूर चलना, वरना कभी किसी का दिल मत तोड़ना। आइए, दिल के ऊपर तीसरा शेर याद आ गया। बिजली बरसे बिना बरसात नहीं होती, सूरज निकलने के बिना सुबह नहीं होती। चाहे क्रिकेट की दुनिया में, चाहे मोहब्बत की दुनिया में, हार हो चाहे जीत हो, कभी किसी लड़के या लड़की का दिल कभी लेते एक छोटा सा ब्रेक। ब्रेक के बाद फिर से आपके बीच में आएंगे। आतापर्यंत आपण ज्यांना ऐकलं, काही संगीताचे नगमे आपल्या समोर ज्यांनी प्रस्तुत केले, काही जखमी दिल शायरी आपल्या समोर त्यांनी काही खूप खूप धन्यवाद असतील ज्यांनी आतापर्यंत आपलं मनोरंजन केलं. आता वळूया सामन्याकडे. एकशे 63 धावांचं आव्हान अभिजित शेटे ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील. बंडू मिसाळ ऑन स्ट्राईक अभिजित शेटे आणि नॉन स्ट्रायकर एंडला बंडू मिसाळ. 163 धावांचं आव्हान, मोठी धाव संख्या. सुरुवात बघूयात कशी होईल. सांगली सुपर किंग संघाला विजयच्या पहिल्या चेंडूवरती खातं ओपन होत आहे. चौकारांची 4 धावा. खातं ओपन झालंय चौकारांशी अभिजित शेटे यांच्या पडीमधून. आज मात्र मोठी धावसंख्येचा पाठलाग, तशा प्रकारची फलंदाजी, तशा प्रकारची विस्फोटक सुरुवात करणे आवश्यक असेल. या चेंडूवरती कट केलाय, चेंडू हवेमध्ये असेल, ट्रॅव्हल करतोय, एक टप्पा सीमारेषा पार. चौकार, 4 धावा झाडे. पुन्हा चौकार पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि 2 चौकार. अभिजित शेटे ऑन स्ट्राईक आहेत. विजय पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू, या चेंडूवरती चेंडू इन गॅप कव्हर्स मध्ये. अतिशय नयनभेदी फटका. थँक्यू डीजे. धावसंख्या 3 चेंडू आणि 3 चौकार. चौकाराची हॅट्रिक. अभिजित शेटे पुन्हा एकदा सज्ज असतील. ऑन स्ट्राईक 3 चेंडू 3 चौकार लगावले आहेत. 12 धावा धावफलकावरती. या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, पंचांचा इशारा येईल. वाईड
एक अवांतर धाव. तेरा धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 1. पॉवर प्ले सुरू आहे. 3 षटकांचा पॉवर प्ले. 163 धावांचं आव्हान. या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. एसटीच्या पाठीमागे चेंडू जाईल. 1 धाव या चेंडूवरती अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. याच एका धावेनिशी धावसंख्या 14 धावांवरती. बंडू मिसाळ ऑन स्ट्राईक आले आहेत. विजय पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र चेंडू इन गॅप कव्हर्स मध्ये येतोय. हा डाऊन दी ग्राउंड चौकार. 4 धावांसाठी बंडू मिसाळ यांच्या पळीमधून येतोय चौकार. धावसंख्या झाली आहे 18 धावा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 19 धावा. बिन गडी बाद. सुरुवात एक विस्फोट करण्याचा प्रयत्न होतोय अभिजित आणि बंडू मिसाळ यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र मोठी फलंदाजी, मोठे फटकेबाजी. 19 धावा. 163 धावांचं लक्ष भेदण्यासाठी चालतोय हा सर्व प्रयत्न. ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी प्रयत्न मात्र करतीलच कोल्हापूर सुपर किंग संघाचे गोलंदाज. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न सरळ आदळतो आहे शरीरांवरती. निर्धाव. रितेश मावतवाल आहेत गोलंदाज. हे अतिशय वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस सरळ यष्टीरक्षकांकडे. निर्धाव. हाही चेंडू असेल. पुन्हा खोलवर टप्प्यावरचा चेंडू. आता मात्र डाऊन दी ग्राउंड. सरळ लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 20 धावांवरती धावसंख्या. षटक क्रमांक 2 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या 20. बिन गडी बाद. या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होतोय. यष्टीरक्षक पाहायला मिळतील आपल्याला अतिशय यष्टींच्या जवळ यष्टीरक्षण करताना. क्लोज कीपिंग ज्याला म्हटलं जातं ते पाहायला मिळेल, बघायला मिळेल. हा मात्र सामना चुरशीचा. उपांत्यपूर्व फेरीचा हा दुसरा सामना. सेमीफायनल क्रमांक 2 कोल्हापूर किंग्स आणि सांगली सुपर किंग्स संघामध्ये. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस कोणत्याच प्रकारची धाव नाही. शेवटचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एक वेगवान चेंडू. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. याही वेळी जातो सरळ यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू. एकच मात्र धाव षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळाली.
2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 20 धावा बिनगडी बाद. सोलापूर सुपर किंग कोणीच माघार घ्यायला तयार नाही. कोणीच अजून तरी दोन मात्र षटक झाले आहे. धावसंख्या 20 धावा. या षटकांमध्ये मात्र 1 धाव खर्च केली आहे. रितेश यांच्या या षटकामध्ये बंडू मिसाळ ऑन स्ट्राईक येतील. षटक क्रमांक 3 पॉवर प्लेचा षटक पुरेपूर फायदा घेण्याची आवश्यकता. 163 मोठी धावसंख्या. धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला तशा प्रकारची फलंदाजी करणे आवश्यक असेल. या चेंडूवरती मोठा फटका आणि चेंडू जातोय एक टप्पा सीमारेषा पलीकडे. अभिजित शेटे हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बंडू मिसाळ आणि झेलबाद. पहिला झटका सांगली सुपर किंग संघाला. धावा संख्या 24 धावा. हा चेंडू बॅटची कडा होती. यष्टीरक्षक जर थोडस पाठीमागे असते तर निश्चितच झेल घेण्याचे चान्सेस जास्त असले असते. निर्धाव चेंडू. अभिजित शेटे ऑन स्ट्राईक आहेत. विकास भोगले पुन्हा सज्ज गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. याही वेळी चेंडू आणि फडीचा कोणता संपर्क नाही. याही चेंडूवरती धाव मात्र घेऊ शकले नाही दोन्ही फलंदाज. या डॉट्स चेंडू दबाव मात्र वाढवतील सांगली सुपर किंग संघावरती. चार चेंडू 2 चेंडू शेष आहेत. हा चेंडू पडल्यानंतर खालच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. सरळ यष्टीरक्षकाकडे. हा ही चेंडू निर्धाव. धाव संख्या स्थिर असेल 24 धावांवरती. आता मात्र फटका चांगला आहे. एक टप्पा सीमारेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार.
धावा संख्या 28 धावा. 28 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. सांगली सुपर किंग संघ अभिजय शेटे ऑन स्ट्राइक. षटक क्रमांक 4. बघूयात कोण असतील गोलंदाज. रितेश आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. भूषण ठाकूर आहेत ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू. एक अवांतर धाव जोडली जाईल. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्येमध्ये बढती झाली आहे. 29 धावा. बॅटची कडा आणि प्रयत्न मात्र केला होता परंतु झेल घेऊ शकले नाही. झेल सुटतोय. हाफ चान्स जरूर होता. त्या हाफ चान्सला कन्वर्ट करण्याची आवश्यकता होती परंतु झेल मात्र सुटलाय. एक खोलवर टप्प्यावरचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. सरळ क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला इन ऍक्शन पाहायला मिळतील. एकच धाव. धावसंख्या 30 धावांवरती. हा चेंडू लोअर फुल टॉस. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 32 धावा. 32 लॉस ऑफ 1. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकाचा. चार षटक समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा. एक गडी बाद. हा चेंडू वाईड.
एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरसावे. 35 धावा. धन्यवाद अनिकेत। बहुत ही रोमांचकारी मैच यहाँ पर होने को ऑफ साइड में खेला था, 2 खिलाड़ियों के बीच में से, और सीधा 4 रन के लिए अंपायर का इशारा। करारा स्ट्रोक, कोई मौका नहीं। इस चौके के साथ स्कोर हुआ है 40 रन। अगर सांगली सुपर किंग को ये मैच जीतना है तो ऐसे ही स्ट्रोक खेलने होंगे। बढ़िया गेंद। कड़ी धूप में भी काफी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए। टाइमिंग के साथ खिलाए उसे, खिलाड़ी मौजूद, कैच आउट। हर गेंद पर 4 रन होना, तब आप मैच के जीत के करीब पर जा सकते हैं। पहाड़ जैसा बड़ा स्कोर किया है कोल्हापुर सुपर किंग ने। क्रिकेट ये एक अनिश्चितताओं का खेल है, कभी भी कुछ भी हो सकता है।
बढ़िया शॉट, उतनी अच्छी फील्डिंग, एक ही रन मिलेगा वहां पर। बढ़िया गेंद, यॉर्कर गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज। दो बार हाथ में आने के बाद तीसरी बार फिसल गया। प्रयास बहुत ही अच्छा किया था। उसके स्थान पर अगर गोलू होता तो शायद निश्चित रूप से पकड़ लेता। आगे आकर खेलने की कोशिश की। इतका मोठा मनाचा माणूस। बहुत ही अच्छी गेंद। एक ही रन से संतुष्ट। फुल टॉस, सीधा 6 रन के लिए करारा स्ट्रोक। उनपचास रन। 49 रन ओवर की समाप्ति हुई है। 6 ओवर की समाप्ति के बाद बढ़िया स्ट्रोक, 6 रन का इशारा।
पचपन स्कोर हुआ है। बढ़िया गेंद, बीट हुए बल्लेबाज, कोई रन नहीं। कड़ी धूप में ये दूसरा सेमीफाइनल सांगली सुपर किंग और कोल्हापुर सुपर किंग के बीच में। ऑफ साइड पे खेल दिया उसे, एक ही रन मिलेगा। इक्का दुक्का से कुछ नहीं होगा। हर गेंद पर चौके छक्के लगाने से आप जीत के पास पहुंच सकते हैं। अठारह छक्के अगर आप लगाते हो तो निश्चित रूप से मैच जीत सकते हैं। बाबा कमेंट करता का चार गेंद हुए हैं, दो गेंद शेष। बॉल सत्तावन रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। और ये वाइड बॉल का इशारा, 4 रन, एक्स्ट्रा 5 रन मिले हैं। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 62 रन। यॉर्कर गेंद थी, प्रयास बहुत ही अच्छा किया, असफल रहे बल्लेबाज।
वाइट बॉल का इशारा। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 63 रन। 7वीं ओवर की अंतिम गेंद लेकर विजय। क्लिंग बोल्ड, बहुत ही बढ़िया गेंद, समझ नहीं पाए बल्लेबाज। तीसरे विकेट का पतन होते हुए वाइट बॉल का इशारा। कैंसल, वाइट बॉल कैंसल। बढ़िया शॉट, खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा। ऑफ साइड में खेल दिया उसे, 4 रन के लिए करारा स्ट्रोक। इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 68 रन। सांगली सुपर किंग्स का स्कोर 3 विकेट के नुकसान पर। कट किया उसे, एक ही रन मिलेगा। फुल टॉस गेंद थी, बीट हुए बल्लेबाज, कोई रन नहीं। आठवीं ओवर की आखिरी गेंद, रन लेना चाहते थे, मना किया बल्लेबाज ने। 8 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 69 रन, 69। सिक्सटी नाइन 69 रन 8 ओवर की समाप्ति के बाद। जलगांव जिला न्यायालयीन कर्मचारी क्रीडा व कल्याण संस्था जलगांव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग 2022
अभी तक जितने भी मैचेस हुए हैं काफ़ी लाजवाब रोमांचकारी हुए हैं और काफ़ी अच्छी खिलाड़ी वृत्ति दिखाई है हर जिले से आई हुई टीम ने। देखना होगा बचे हुए 2 ओवर में क्या होता है। बढ़िया गेंद। अच्छी गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज। दूसरी डॉट बॉल। बॉलिंग बैटिंग फील्डिंग सब में बहुत ही उत्साही खिलाड़ी यहाँ इसमें हैं कोल्हापुर टीम में। हर क्षेत्र में सफल होते हुए नजर आ रहे हैं। नौवीं ओवर की चौथी गेंद लेकर आ रहे हैं। करारा स्ट्रोक, उतनी अच्छी फील्डिंग। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 70 रन। बढ़िया गेंद। सराहना करनी होगी कोल्हापुर सुपर किंग्स खिलाड़ियों की। अभी तक अच्छी गेंदबाजी फील्डिंग करते हुए नजर आ रहे हैं। आगे आकर खेलने की कोशिश और क्लिंग बोल्ड। नौवीं ओवर की आखिरी गेंद पर क्लिंग बोल्ड करने में सफल रहे। सत्तर रन 4 विकेट के नुकसान पर सांगली सुपर किंग्स की टीम। अब कह सकते हैं कि औपचारिकता बाकी है। बहुत ही अच्छी गेंद। खुल के खेलने का मौका नहीं दे रहे। दसवीं ओवर चल रही है और ये वाइट बॉल का इशारा
फिर से वाइड बॉल। बचे हुए 4 गेंदों में देखना है कितने रन बनाते हैं। बैट का बाहरी किनारा, बढ़िया कैच। 5वें विकेट का पतन होते हुए 73 रन पर। हुक प्रयास बहुत ही अच्छा था। बैट का बाहरी किनारा लगा, केवल 1 ही रन मिलेगा वहां पर। बढ़िया कैच। प्रयास बहुत ही अच्छा किया था, कोई रन नहीं। और 10 ओवर पूरे। अट्ठासी रनों से कोल्हापुर सुपर किंग ने ये मैच जीती है। बधाई हो, अभिनंदन। फाइनल मैच के लिए आप सभी खिलाड़ियों को शुभकामनाएं। जो हार में भी जीत मानता है उसी को बाजीगर कहते हैं।